नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिक जिल्हा. गुटखा किंग मुसळे व त्याचे साथीदार लाखोच्या गुटख्यासह जेरबंद. नाशिक शहरात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात गुन्हे शाखा युनिट 1 ने मोठी कारवाई करत 5,02,691 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कॉलेज रोड परिसरात कारवाई करत पोलिसांनी गुटखा, पान मसाला आणि मालवाहू वाहन जप्त केले असून 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. नाशिक शहरात अवैध गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाल्याची वाहतूक होत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कॉलेज रोड परिसरात सापळा रचला. माहितीच्या आधारे महिंद्रा कंपनीची जीतो प्लस मालवाहू गाडी क्रमांक MH42 AQ 6729 अडवून तपासणी करण्यात आली. वाहनातून विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 2,50,000 रुपये किमतीचे वाहन आणि 2,52,691 रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला असा एकूण 5,02,691 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात चेतन गोविंद मुसळे राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक, प्रदीप भाऊसाहेब वलटे राहणार शांतीनगर मखमलाबाद, इरफान आयुब तांबोळी राहणार वडाळा गाव या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सुनील नावाच्या मारवाडी दुकानदाराकडून हा माल खरेदी केला असून गोट्या सानप, यमराज गायकवाड, आयुब तांबोळी, अमोल मुळे, मंगेश पाटील, धनंजय लोखंडे यांची नावे समोर आली आहेत. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध गुटखा विक्रीच्या साखळीचा तपास पोलीस करत आहेत. कॉलेज रोड परिसरात गुन्हे शाखा युनिटने केलेल्या धडक कारवाईमुळे अवैध गुटखा तस्करी करणाऱ्या टोळीला मोठा धक्का बसलाय. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.